There are hello students. Now we'll discuss about it. Our new problems are facing in press any key to reboot the machine. हा प्रॉब्लेम आपला बुटेबल USB कनेक्ट केल्यामुळं डेल किंवा HP लॅपटॉपला हा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो. हा प्रॉब्लेम आपल्याला आपण जेव्हा बुटेबल पेन ड्राईव्ह त्याला कनेक्ट करतो, नो बूट डिव्हाइस फाउंड इथे लिहून आलेला आहे. जेव्हा आपण बुटेबल पेन ड्राईव्हला कनेक्ट करतो, आपण लेगेसी मोडला ऑप्शनला एनेबल करून देतो, तेव्हा हा प्रॉब्लेम येतो. याच्यामध्ये काही घाबरायसारखं नाही आहे. आपले विंडोज वगैरे करप्ट झालेलं नाही आहे किंवा आपली विंडोज डिलीट झालेली नाही आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त पॉवर बटन आहे ते दाबून ठेवायचं आहे, प्रेस करून ठेवायचं आहे. लॅपटॉप तुमचा रिस्टार्ट होऊन जाईल 1-2-3 मिनटात. या ठिकाणी पॉवर बटन सोडून द्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला पॉवर बटन प्रेस करायचं आहे. इथे आपली लाईट आलेली आहे, बघू शकता. आपल्याला F2 प्रेस करायचं आहे. काय करायचं आहे, F2 प्रेस करायचं आहे. F2 प्रेस केल्याच्या नंतर मित्रांनो इथं आपल्याला बूट सिक्वेन्स म्हणून येईल. तर बूट सिक्वेन्स केल्याच्यानंतर आपल्याला ते इथे लेगेसी होतं, इथं आपल्याला काय करायचं आहे, UEFIला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे अप्लायला क्लिक करायचं आहे. अप्लायला क्लिक करून नंतर ओके करायचं आहे. नंतर एक्झिट, इथे एक्झिट बटन आहे, एक्झिटला बटनवर क्लिक करायचं आहे. पुन्हा आपली सिस्टम चालू करायची आहे. तर आपली सिस्टम बूट व्हायला चालू झालेली आहे, बघू शकता तुम्ही. टाईम लागेल 2 ते 3 मिनटं. युअर रॅम स्पीड, ओके. तुमच्या रॅमवर ही डिपेंड असणार आहे. तुमची रॅम जेवढी कमी तेवढं फास्ट असणार आहे, तेवढं स्लो असणार आहे. रॅम जास्त तर फास्ट जास्त असणार आहे. आपली सिस्टम ॲक्युरेट तशी आहे तशी चालू झालेली आहे. पूर्णपणे आपला डेटा लॉस झालेला नाही आहे. पूर्णपणे बघू शकता की ते पूर्णपणे आपलं यूट्यूब वगैरे आहे. आपण विंडोज प्लस ई दाबल्याच्यानंतर 2 ते 3 मिनटं वेट करा. लॅपटॉप पहिल्यांदा चालू झाल्यामुळे थोडासा हँग खाईल. त्याच्यानंतर तुमचा लॅपटॉप ओके परिस्थिती कंडिशनमध्ये चालू होऊन जाईल. आपण विंडोज प्लस ई दाबल्याच्यानंतर आपला टोटली जो डेटा आहे तो डेटा आपला टोटली हाय तसा राहिलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही डेटा बघू शकता. आपला टोटली डेटा आहे तसा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.